आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया विशेष बातमी। पालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिंचन घोटाळ्याच्या आरोपांवर थेट पलटवार करत धक्कादायक दावे केले आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून भाजपकडून आपल्यावर सातत्याने टीका होत असताना आता अजित पवारांनीच या प्रकरणातील खर्चवाढी मागचं चित्र मांडत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे। पत्रकार मित्रांनो, 99 ला ज्यावेळेस आम्ही सरकारमध्ये आलो त्यावेळेस इतकी वेगवेगळ्या प्रकारची प्रकरणं माझ्याकडे आली होती। एकच प्रकरण सांगतो तुम्हाला, महाराष्ट्र कृष्णा खोरे महामंडळ माझ्याकडे दिलेलं होतं। त्यावेळेस तुम्हाला आठवत असेल 5 जिल्हे आणि थोडासा धाराशिवचा भाग आणि थोडासा बीडचा भाग ते त्या महामंडळात येत होतं। त्याच्यामध्ये तुम्हाला अजूनही मी रेकॉर्ड दाखवीन, फाईल काही केलेलं नाही। त्यात पुरंदर उपसा सिंचन योजना ही 330 कोटी रुपयाची झालेली होती। मी आल्यावर ती रद्द केली। पुन्हा त्याच्याबद्दल काही अधिकाऱ्यांनी सांगितलं दादा ह्याच्यात गडबड आहे आणि मी त्याचा पुन्हा नवीन एस्टिमेट करायला सांगितलं। पत्रकार मित्रांनो, 220 कोटी झालं, 220, 330 आणि 220। मी नंतर अधिकाऱ्याला विचारलं, अरे 110 कोटी रुपये कसे काय वाढले? ते म्हणले आम्हाला सांगण्यात आलं की आम्हाला पार्टी फंड पाहिजे म्हणून त्याच्यात 100 कोटी वाढवण्यात आले आणि मग हे 100 कोटी वाढवत आहेत म्हणून त्या रिटायर झालेल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आमच्याही लोकांनी 10 कोटी वाढवले, असे 110 कोटी वाढवले। पत्रकार मित्रांनो, ह्याच्यातलं एक गोष्ट पण खोटी नाही। मी अजूनही ती फाईल 330 कोटीची मान्यता दिली होती का नव्हती ती दाखवीन। मग मला काहींनी सांगितलं आता आपण ह्याच्यावर केस करू, अंक करू। म्हणलं आता लोकांनी आपल्याला दिलं निवडून, कुठं आता ते उकरत बसतात, जाऊ दे मरू द्या, आणि मी ते सोडून दिलं। वास्तविक ते काढलं असतं तर अक्षरशः हाहाकार माजला असता, कारण सही पुरावे होते, सह्या होत्या फाईलवर। दरम्यान या आरोपांवर भाजप नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया देताना 1999 साली मी अर्थमंत्री होतो, त्या काळात असा कोणताही निर्णय झाल्याचं मला आठवत नाही असं सांगितलं। तसेच जर ही माहिती खरी असेल तर अजित पवार यांनी 25 वर्षे ती का दडवून ठेवली असा सवालही खडसेंनी उपस्थित केला। 25 वर्ष अजितदादांनी ही माहिती का दडवली? 25 वर्ष तुम्ही भ्रष्टाचाराला संरक्षण दिलं, मग आता तरी माझी विनंती अशी आहे की जनतेच्या माहितीसाठी आपण तुमच्याकडे असलेली फाईल वगैरे आहे ते खुली करावी आणि त्याच्यामधले सत्यता तपासून घ्यावी। अजितदादांचा सिंचन घोटाळ्याच्या संदर्भामध्ये जो त्यांच्यावर आरोप आहे त्याकडनं दुसरीकडे जनतेचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न दिसतो आहे। आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका।